नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदे पाटील आणि आजचा आपला जो घटक आहे तो भारतीय राज्यघटनेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक तुम्हाला मी सांगितलेला आहे। म्हणजे राज्यघटनेमधला असा घटक की जो प्रत्येक परीक्षेला विचारला जातो। तो राज्यसेवा, UPSC, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती सगळ्या ठिकाणी म्हणजे 3 घटक मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेले आहेत। मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य। मित्रांनो, त्यापैकी आज आपण मूलभूत हक्क हा घटक बघणार आहोत आणि याच्यामधले जे प्रश्न आहेत हे सगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न जे आहेत ते मी एकत्रित केलेले आहे आणि असे 100 म्हणजे 200 प्रश्न जवळपास ते आहेत। ते 100 प्रश्नांमध्ये या ठिकाणी मी जे रिवाइज झालेले आहेत ते कन्वर्ट केलेले आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे। मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, तोंडपाठ झाले पाहिजे याच्यातले मुद्दे। मूलभूत हक्क तुम्ही इतरही प्रश्नपत्रिका स्वतः बघा, हाताळून तुम्हाला कळेल मूलभूत हक्कावर किती विविध प्रकारे विविध अँगलने प्रश्न येतात आपल्याला माहीत आहे। मग पहिला मुद्दा इथे आपल्यासाठी तयार होतो की मूलभूत हक्क हे भारतीय घटनेमध्ये नेमकं याचं स्थान कुठे आहे। तर भाग 3 मध्ये मित्रांनो 12 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्कांची तरतूद आहे। ओके, तर त्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत ते बघा। तुम्हाला हा टॉपिक आणखी चांगला कळायचा असेल तर या ठिकाणी लेक्चर झाल्यानंतर तुम्ही आपला मूलभूत हक्कावर मी क्रमिक पुस्तकामधील एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यानंतर तात्यांच्या ठोकळेवरील एक व्हिडिओ टाकलेला आहे। ते दोनही लेक्चर तुम्ही बघू शकता, तुमच्या त्या कन्सेप्ट आणखी क्लिअर होण्यास त्या ठिकाणी मदत होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरू करूया। बघा, पहिला प्रश्न आहे समानतेच्या हक्कावर। म्हणजे प्रश्न सोपा साधा होता की कलम 14 ते 18 मध्ये कोणत्या हक्काचा उल्लेख आहे। मग समानता, स्वातंत्र्य, धार्मिक हक्क की शोषणाविरुद्धचा हक्क। तर कलम 14 ते 18 मध्ये मित्रांनो समानतेचा हक्क आहे। मग याच्यामध्ये कलम 14 काय आहे, कलम 15 काय आहे, कलम 16 काय आहे, कलम 17 काय आहे, कलम 18 काय आहे। तुम्हाला सगळे कलम तोंडपाठ असले पाहिजे असं माझं तरी मत आहे। मी जे 10 वर्षापासून अभ्यास करतो आहे। यातला आर्टिकल 15 नावाचा एक चित्रपट तुम्ही कदाचित ऐकला असेल, काही जणांनी पाहिला असेल। ओके, असे चित्रपट पाहिले पाहिजे। आर्टिकल 15 काय आहे, आर्टिकल 15 काय आहे मला थोडंसं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। दुसरे एक तुम्हाला तोंडपाठच असलं पाहिजे, आर्टिकल 17, कलम 17 अन्वये आपण कशावर बंदी आणलेली आहे, तोंडपाठ असलं पाहिजे। दुसरं, तुम्ही ज्या नोकरीसाठी मेहनत घेतायत ना, तर बाबा ही नोकरी मला मिळणार आहे, त्याच्या संदर्भात मग काहींना आरक्षण असू शकतं नसू शकतं, ते नोकरीचा हक्क तुम्हाला जो आहे तो कोणत्या कलमानुसार आहे। ओके, याच कलम 14 ते 18 मध्ये एका कलमामध्ये तो सामावलेला आहे। मी लेक्चरमध्ये त्याबद्दल उल्लेख केलेला आहे। तर बघूया तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं इथे जमत आहेत। पुढे आहे OBC चळवळ। OBC चळवळ कोणामुळे प्रभावित झाली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर मंडळ आयोग। मित्रांनो, मंडळ आयोग फार महत्त्वाचा आहे। मंडळ आयोगाने या ठिकाणी OBCंना आरक्षण दिलं। ओके, मंडल आयोग असं त्याला म्हटलं गेलं आहे। 1990च्या दशकामधील खूपच चर्चित असलेला हा मुद्दा होता, त्यावर प्रश्न या ठिकाणी आहे। मग इथे लहानसा प्रश्न, बरेचसे मित्र OBC असणार आहेत। OBC समाजाला किती टक्के आरक्षण आहे, OBC प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे मला सांगायचं आहे या ठिकाणी। पुढे मित्रांनो हा हक्क पुन्हा 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 विचारला गेलेला, म्हणजे खूप वेळेस हा प्रश्न रिपीट झाला आहे। संपत्तीचा हक्क का विचारला जातो ते आधी लक्षात घ्या इथे। म्हणजे हा प्रश्न तुम्हाला बघायचाच आहे, पण तुमच्या थोड्या कन्सेप्टही क्लिअर करतो। संपत्तीचा हक्क वगळला गेला। आता बघा, हक्कांमध्ये 2 हक्क आहेत हे आधी लक्षात घ्या। एक मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, आपण जे टॉपिक बघतो आहोत तो, आणि दुसरे कायदेशीर हक्क असतात। 2 हक्क या ठिकाणी सांगितलेले आहे मी तुम्हाला, मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्क। मूलभूत हक्काचं महत्त्व फार मोठं आहे, दुसरे कायदेशीर हक्क आहेत। तर संपत्तीचा हक्क मित्रांनो आधी मूलभूत हक्क होता, कलम 31 मध्ये तो ॲड केला होता। म्हणजे कोणालाही संपत्ती बाळगता येणे हा मूलभूत हक्क त्या ठिकाणी होता, परंतु तो हक्क मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आला आणि त्याला कायदेशीर हक्काचा दर्जा देण्यात आलेला आहे। ती कलमही 31 मधून बाद करून त्याला कलम 300A मध्ये आपण टाकलेलं आहे। मग तुम्ही म्हणाल काय, कधी झालं हे सगळं, तर हे 44व्या घटनादुरुस्तीने झालं। मित्रांनो, याच्या आधीची एक घटनादुरुस्ती तुम्हाला याच्या आधी उल्लेख केलेला आहे मी, तुम्ही सगळे लेक्चर बघत असाल, पाहिले असतील माझ्या आधीचे, तर मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या की मिनी घटनादुरुस्ती, मिनी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणून आपण कोणत्या घटनादुरुस्तीला ओळखतो आणि ती कधीची आहे। बघा, 44वी घटनादुरुस्ती 1978ची आहे। कधीची, 1978ची। मोरारजी देसाई यांचं सरकार त्या ठिकाणी होतं,
पंतप्रधान पहिल्यांदाच बिगर काँग्रेसचे पंतप्रधान झाले होते. त्यांनी बऱ्याचशा तरतुदी, एक जुनी सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती तिच्यामधल्या तरतुदी बदलल्या होत्या, त्याच्यासाठीची ही 44वी घटनादुरुस्ती. नक्कीच ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्या मित्रांना हे सगळं मी काय सांगतो आहे ते कळत असेल. ओके, पुढे आपण जाऊया. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची हमी कोणत्या कलमाने दिलेली आहे? मित्रांनो, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची हमी कलम 32 देत आहे. कोणतं? कलम 32. सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही दाद मागू शकतात कलम 32 नुसार की माझ्या मूलभूत हक्काचा भंग झालेला आहे. मग तुम्हाला जर उच्च न्यायालयात दाद मागायची असेल तर कोणतं कलम आहे? तोंडपाठच पाहिजे. हे मी तुम्हाला जे प्रश्न विचारतोय मित्रांनो, याचे उत्तरं जर तुम्हाला येत असतील, मान्य आहे, तुम्ही कमेंट करा. काही जणांना कमेंट करायची नसेल तर तुम्ही मनातल्या मनात तरी ते आठवून बघा. परंतु तुम्हाला जर हे उत्तर येत नसतील तर तुम्ही समजायचं बाबा मला अजून खूप काही घासायची गरज आहे. ओके, तर कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो, परंतु उच्च न्यायालयामध्ये कोणत्या कलमानुसार दाद मागू शकतो? कमेंट करा नक्कीच. आणि मग कलम 32ला राज्यघटनेच्या सर्व कलमांचा आत्मा किंवा राज्यघटनेचा आत्मा असं कोण म्हणतं आहे ते तुम्हाला तोंडपाठच माहीत असलं पाहिजे. कारण की आपल्याला मित्रांनो हे सगळं तोंडपाठ करायचे आहे. आधी आलेले प्रश्न बघा, आता सध्या तरी आपण 2 गोष्टींवर काम करतो आहे. एक, याच्या आधी जेवढे काही प्रश्न विचारले गेलेले आहे, MPSC, कंबाईन, सरळ सेवा, इतर सगळं पोलीस भरती वगैरे, याचे जे काही प्रश्न आले आहेत ते आपल्याला तोंडपाठ करून घ्यायचे आहे. ओके, 100% येणारे 100 प्रश्न या सिरीज अंतर्गत आपण हे तोंडपाठ करून घेतो आहोत. आणि दुसरं, हे प्रश्न मॅक्झिमम ज्याच्यातून आलेले आहेत ते तात्यांचा ठोकळा आपण तोंडपाठ करून घेतो आहे. दोघांचे एक 3-4 लेक्चर्स डेली टाकतो आहे. तर तुम्हाला दोनही टप्प्यावर काम करायचं आहे. म्हणजे एकीकडे अभ्यासही करायचा आहे आणि एकीकडे या प्रश्नांच्या माध्यमातून काय येतं आहे ते समजून सुद्धा घ्यायचं आहे. कंटिन्यू काही मित्र कंटिन्युअसली माझे ते लेक्चर्स बघतायत, तशा कमेंट करतायत आणि त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे, यात कोणतीही शंका नाही. ओके, तर घटनेचा आत्मा कोण म्हणतं आहे? कलम 32ला. आता हे मूलभूत हक्क आहे, मान्य आहे, फंडामेंटल राईट्स आहेत, यांच्यामध्ये दुरुस्ती कोण करू शकतं का? तर करू शकतं. कोण? संसद याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते. संसद यांच्यावर मर्यादासुद्धा घालू शकते, परंतु ती मर्यादा समर्थनीय असली पाहिजे. तिचं समर्थन करता आलं पाहिजे की बाबा हे योग्य आहे. ओके, जसं आपण संपत्तीच्या हक्काबाबत बघितलं. पुढे या ठिकाणी आपण जाऊया. मार्गदर्शक तत्वांबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत काय होते? मित्रांनो, आता हे मूलभूत हक्कामध्ये मार्गदर्शक तत्वांचा एक प्रश्न या ठिकाणी आहे, कारण की तुम्हाला बोललो मी सगळे एकमेकांशी संबंधित आहे. मूलभूत हक्क म्हणजे थोडक्यात ज्यांना न्यायालयात दाद मागता येते ते मूलभूत हक्क, आणि ज्यांच्याबाबत न्याय मागता येत नाही त्या मूलभूत हक्कांचा प्रकार म्हणजेच मार्गदर्शक तत्वे. हे नीट लक्षात घ्या. तुम्ही एम लक्ष्मीकांतसारखं पुस्तक वाचलं तर हे तुम्हाला खूप चांगलं कळेल. ओके, समजा क्लास 3चे विद्यार्थी आहेत, सरळ सेवा, पोलीस भरती, यांनी ते नाही वाचलं तरी चालतं, पण यांनी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं पाहिजे. मग काय म्हणतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक तत्वांबाबत? मित्रांनो, इथे मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं, ज्याचा उल्लेख बोलता बोलता झाला आहे मागे. मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे आणि किती ते कितव्या कलमामध्ये आहे? मार्गदर्शक तत्वे हे तोंडपाठच. मी जे प्रश्न विचारतोय माझे जर तोंडपाठ आहे, माझ्या पोस्ट निघालेल्या आहेत. ओके, तुमचे तोंडपाठ झाले, तुमचीसुद्धा पोस्ट निघेल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. काय म्हणतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्यसंस्थेला जबाबदाऱ्यांसाठी क्रम, वेळ, ठिकाण आणि मार्ग ठरवण्याची जर मोकळीक दिली नाही तर ती ओझ्याखाली दबतील. कोण? राज्य. म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांची तरतूद आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही आहे. राज्य सरकारला दिलेले ते दिशानिर्देश आहे की बाबा असं असं काम करा, परंतु ते काम राज्य सरकार ठरवेल कोणतं आधी करायचं. राज्य सरकार त्याची वेळ ठरवेल, ठिकाण ठरवेल, मार्ग ठरवेल, कोणत्या मार्गाने करायचं. ते राज्य सरकारवर बंधनकारक नाही आहे. नैतिकदृष्ट्या बंधन आहे, पण त्याला कायदेशीर बंधन आपण मार्गदर्शक तत्वांना म्हणू शकत नाही, हे लक्षात घ्या. ओके, पुढे आपण जाऊया. पुढचा मुद्दा जर बघितला तर भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक जे आहे यांच्या संदर्भामध्ये 2 कलमं आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. ते म्हणजे कलम 29 आणि 30. काय? कलम 29 आणि 30. तर त्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. कोणाला? भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना. त्याच्यामध्ये आणखी वैशिष्ट्यपूर्ण लिपी, भाषा, संस्कृती यांचं संरक्षण ते करू शकतात. त्याच्यावर आपण गदा आणू शकत नाही. परंतु त्यांनी ज्या ठिकाणी राज्याची मदत घेतलेली आहे त्यांच्या संस्थांनी, राज्य त्या संस्थांना जर पैसा पुरवत असेल तर ते कुणालाही इतरांना सुद्धा त्यांच्या संस्थेमध्ये प्रवेश नाकारू शकत नाही जर राज्याची मदत घेत आहेत तर. ते मुद्दे आपल्याला माहीत असले पाहिजे. पुढे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये फरक काय आहे मूलभूत हक्काबाबतीत? तर सर्वोच्च न्यायालय जे आहे ते
फक्त मूलभूत हक्काबाबतचे जे आपण हे आहे दाद मागणी म्हणतो ती आपण सर्वोच्च न्यायालयात मागू शकतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात फक्त मूलभूत हक्काबाबतची दाद तुम्हाला डायरेक्ट मागता येते, परंतु उच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्क जे आहे या दोघांचीही दाद मागता येते, हे लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, सर्वोच्च न्यायालयात फक्त मूलभूत हक्क आणि उच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्क यांचं हनन झालं तर तुम्हाला दाद मागता येईल. पुढचा एक थोडासा ऑड प्रश्न म्हणू आपण, व्यक्तीला इतर नागरिकांचे जे व्यवहार आहे त्यांच्यापासून संरक्षण देणारी कलमं कोणते, तर कलम 14, 15 आणि 17. मित्रांनो, कलम 14 समानतेचा हक्क आहे, 15मध्ये नोकरीमध्ये शिक्षणाची जी हमी म्हणतो आपण, नोकरीमध्ये समान संधी म्हणतो, त्याच्या संदर्भातले हक्क आहे. जातीपाती जे आहे त्याच्यामध्ये भेदभाव करू नये बाबा, धर्म जात वंश याच्यानुसार 15मध्ये म्हटलेलं आहे. आणि कलम 17 तुम्हाला वरती जो प्रश्न विचारला मी आधी ते म्हणजे अस्पृश्यता बंदी, म्हणजे इतर नागरिक तुमच्यावर त्या ठिकाणी कोणतेही बंधनं लादू शकत नाही, याच्या संदर्भातला हा मुद्दा. पुढे कलम 14वर सरळ प्रश्न आला होता की असमानता प्रतिबंधित करण्यासाठी कोणतं कलम भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, तर कलम 14. पुढे आणखी प्रश्न आहे, व्यवसाय धंदा जो आहे तो सुरू करण्याचा तुम्हाला मूलभूत अधिकार आहे. व्यवसाय धंदा व्यापार तुम्ही सुरू करू शकतात. कोणत्या कलमामध्ये आहे हे, कलम 19मध्ये. मित्रांनो, कलम 19मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि त्याच्या अंतर्गत 6 स्वातंत्र्य आहे. किती, 6 स्वातंत्र्य तुम्हाला दिले आहे. त्यामध्ये मग भाषण करणे असेल, तुम्हाला सभा भरवण्याचा अधिकार आहे, संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, संचार करण्याचा अधिकार आहे. ओके, ते सगळे अधिकार 6 अधिकार या ठिकाणी आहेत. पुढे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी समजा व्यवसाय तुम्ही म्हटले बाबा चला मला राज्यघटनेने एखादा धंदा करण्याचा अधिकार दिला आहे, व्यापार करण्याचा अधिकार दिला आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार दिला आहे, आणि मग गेले तुम्ही एखाद्या औद्योगिक संस्थेमध्ये एखाद्या कंपनीमध्ये, चला मला द्या व्यवसाय, द्या मला जॉब, माझ्या घटनेने मला हक्क दिला आहे. परंतु मित्रांनो, त्याच्यासाठी तुमची पात्रता असली पाहिजे. म्हणजे काही बंधनं आहेत या प्रत्येक अधिकारावर, त्याच्यामागे काहीतरी निकष आहेत, ते या ठिकाणी लक्षात घ्या. त्यावर प्रश्न येतात की बाबा तुमच्याकडे सुयोग्य पात्रता आहे का. त्याच्यानंतर राज्यसंस्थेला व्यापारापासून वंचित करण्याचा अधिकारसुद्धा त्या ठिकाणी आहे. कायद्याप्रमाणे ही बंधने नागरिकांवर आहेत. म्हणजे तुमच्याकडे त्या पात्रता असल्या पाहिजे, क्वालिफिकेशन्स असले पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल मला दिलेलं आहे घटनेने, द्या मला नोकरी, परंतु तुमच्यापेक्षा इतरही लोक तरी नोकरी मागणारे असतील हजारो, मग त्यांचं काय, तर ज्याच्याकडे पात्रता आहे, ज्याच्याकडे ती क्वालिफिकेशन्स आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्या हक्कांचा लाभ घेता येणार आहे. आता पुढे महत्त्वाचा मुद्दा एक तुम्हाला विचारला गेला आहे, विविध परीक्षांना तो प्रश्न आला आहे की कलम 29, तुम्हाला बोललो मी अल्पसंख्याकांबाबतचं हे कलम 29 आहे. शीर्षक जे आहे या 29च्या याच्यामध्ये अल्पसंख्याक हा शब्द आहे, बरोबर आहे. भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांचं त्या ठिकाणी आपलं संरक्षण करायचं आहे, त्यांची भाषा लिपी संस्कृती आपलं जतन करायची आहे, त्या कलमामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि तेच कलम बहुसंख्याकांना सुद्धा लागू आहे. ओके, हे दोनही मुद्दे या ठिकाणी परीक्षेला विचारले गेले आहे. आणि निकष जर बघितलं, धार्मिक अल्पसंख्याक आणि भाषिक अल्पसंख्याक हे त्याच्यामध्ये मुख्य आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. परंतु एक दुसरा प्रश्न असा आहे की अल्पसंख्याकाची व्याख्या कुठे केलेली आहे का अल्पसंख्याक या शब्दाची, तर अजिबात नाही. मित्रांनो, घटनेमध्ये अल्पसंख्याक या कन्सेप्टची व्याख्या कुठेही केलेली नाही, हे लक्षात घ्या. आता पुढे धर्म स्वातंत्र्याचा हक्क जो आहे त्याच्यामध्ये काय काय करता येऊ शकतं, असा एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये धर्माचं प्रवचन, म्हणजे तुम्ही धर्माच्या विचाराचा प्रसार करू शकतात, त्या धर्माचं पालन करू शकतात. ओके, त्या गोष्टी इथे अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधानिक परंतु मूलभूत नसलेला हक्क कोणता, तर तो मालमत्तेचा हक्क. अर्थ कळतोय मित्रांनो, संविधानिक म्हणजे घटनेमध्ये तर उल्लेख आहे त्याचा, परंतु तो मूलभूत हक्क नाही आहे, म्हणजे तो कायदेशीर आहे. थोडक्यात कोणता, कायदेशीर. मालमत्तेचा हक्क हा प्रश्न आपण याच्या आधी बघितला, रिपीट आहे वारंवार. पुढे मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे, असा एक प्रश्न विचारला जातो आणि जो गोंधळात टाकतो. मग त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असतं न्यायमंडळ, संसद, राज्य विधिमंडळ, त्यानंतर पंतप्रधान. तर त्या ठिकाणी न्यायमंडळ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय जे आहे ते काय करतं आहे, मूलभूत हक्काचे संरक्षण करतं आहे. कलम 16 बघा, हा प्रश्न वरती आपण बघितला. नोकरीविषयक हक्क कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 16मध्ये आहे. कलम 12 मित्रांनो लक्षात घ्या, कलम 12मध्ये राज्याची व्याख्या केलेली आहे. कशाची, राज्य कशाला म्हणायचं, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, हे जे सगळे राज्य संस्था आहेत त्यांना आपण राज्य म्हणतो. ओके, या ठिकाणी या राज्याची व्याख्या आपल्या घटनेमध्ये आणखी एका कलमामध्ये रिपीट झालेली आहे.
तुम्ही जर बघितलं कलम 36 तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला राज्याची व्याख्या आढळेल, तर तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कलम 16 आपण बघितलं नोकरीविषयक संधी, त्याच्यामध्ये 16मध्ये 4A ॲड केलेला आहे 77व्या घटनादुरुस्तीने, आणि त्या 4A पदोन्नतीतील जे आरक्षण आहे, बढतीमधलं आरक्षण आपण म्हणू, ते या ठिकाणी 16(4) ॲड आहे. 16(4)A. पुढे कलम 19A काय आहे? कोणकोणते अधिकार या ठिकाणी आहे? तर भाषणाचा अधिकार आहे, अभिव्यक्ती आपण ज्याला म्हणतो. पुढे मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर एकत्र जमण्याचा अधिकार आहे. कलम 19A आपण ज्याला म्हणतो मित्रांनो, तुम्हाला जो माहितीचा अधिकार कायदा तुम्ही म्हणतात, RTI ॲक्ट, तर तो कलम 19(1) नुसार तुम्हाला माहिती अधिकार आहे. अभिव्यक्ती म्हणजे तुम्हाला काहीतरी व्यक्त करायचं तर त्याच्याबद्दल माहिती तर असली पाहिजे, मग ती माहिती तुम्ही माहिती अधिकार कायद्यातून त्या ठिकाणी मिळवू शकतात. पुढे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसंदर्भात कोणकोणते कायदे आहे? तर टाळा कायदा आहे, रासूक आहे, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, पुढे मिसा कायदा आहेत. हे कायदेही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. मित्रांनो, या ज्या PDFs आहेत, मी जे काही लेक्चर घेतो आहे, याच्या सगळ्या PDFs तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येतील. MPSC स्पर्धा विश्व, तुम्ही ते जॉईन करा. त्यामध्ये इतरही आपण अपडेट्स सगळे देत असतो परीक्षांसंदर्भातली. त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला या चॅनलचा फायदा होईल. पुढे आपण या ठिकाणी जातो आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न 19(1)A. बघा, थोडंसं तुम्ही जर सरळ सेवेला अभ्यास करत असताना किंवा क्लास 3चा अभ्यास करत असताना जसं जसं तुम्ही MPSCकडे वळतात किंवा राज्यसेवेकडे वळतात, तसं या कलमामध्ये काय नमूद आहे त्यासोबत इतर काही प्रश्न येण्यास सुरुवात होतात. बघा, आता आपण 19(1)A या कलमामध्ये नेमके इतर कोणते बंधनं घातलेले आहे? समजा तुम्हाला मी म्हटलं आहे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला भाषण करण्याचे स्वातंत्र्य आहे, मग त्याच्यावर बंधनं कोणते? ते हक्क उपभोगत असताना तुम्हाला काही गोष्टींचं त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे. तर तुम्ही सार्वभौमत्व जे आहे देशाचं ते धोक्यात येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरं, तुमच्या प्रांताची सुरक्षितता अबाधित राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कलम 19(A) अंतर्गत. बघा, कलम 19(2) आहे, ज्याला आपण भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. त्याच्यावर काय मर्यादा आहेत? तर न्यायालयाचा अवमान तुमच्याकडून होऊ नये, तुम्ही भाषण करतायत, न्यायालयाचा अवमान होऊ नये, राज्याची सुरक्षा धोक्यात येऊ नये, राज्याची जी काही कायदा सुव्यवस्था आहे ती सुद्धा धोक्यात येऊ नये. तुम्ही म्हटले चला मला भाषण करण्याचा अधिकार दिला आहे, मग मी रस्त्याच्या मध्यभागी एखाद्या हायवेवर त्या ठिकाणी सभा ठेवतो आणि मी सगळ्यांना सांगेल मला भाषणाचा अधिकार आहे, मी कोणाचं ऐकणार नाही, असं नाही जमणार. तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी आहे किंवा तुम्ही काहीतरी न्यायालयाबद्दल उलटसुलट बोलता आहेत कोणत्याही पुराव्याअभावी, असंही त्या ठिकाणी चालणार नाही. पुढे अंमलबजावणीसाठीचे आदेश. मित्रांनो, हा मुद्दा काय आहे? रिट्स कशाला म्हणायचं ते आधी लक्षात घ्या. बघा, रिट्स कलम 226 आणि 32 नुसार एखाद्या नागरिकाचा मूलभूत हक्क हनन झाला, तुमच्या मूलभूत हक्कावर गदा आली, तर तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही न्यायालयात दाद मागू शकतात. आणि मग न्यायालय आदेश देतं की बाबा यांच्यावर असा असा अन्याय झालेला आहे, हा दूर करा. ते आदेश तुम्ही त्या ठिकाणी दाद मागतात कोणत्या कलमानुसार? हायकोर्ट, उच्च न्यायालयामध्ये 226 नुसार आणि सुप्रीम कोर्टामध्ये कलम 32 नुसार. सुप्रीम कोर्टात फक्त मूलभूत हक्काविरोधात दाद मागता येते, उच्च न्यायालयात मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्काबाबत दाद मागता येते. नीट लक्षात घ्या. ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे, किमान रंजन कोळंबे 2 वेळेस वाचलेला आहे किंवा M लक्ष्मीकांत किमान 2-3 वेळेस वाचला आहे, त्या विद्यार्थ्यांना हे शिकवलेलं खूप चांगलं कळेल. किमान तात्यांचा ठोकळा तरी 2-4 वेळेस वाचलेला असला पाहिजे, तर सुद्धा हे कळू शकतं तुम्हाला. म्हणजे बऱ्याचशा कन्सेप्ट मला वाटतं मी या ठिकाणी तुमच्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया तुमचं जितकं चांगलं ज्यांचं हे आहे बॅकग्राऊंड, जितकं चांगलं आहे, जितकं चांगला अभ्यास आहे, त्यांना खूप मदत या लेक्चरची होणार आहे. नक्कीच यात कोणतीही शंका नाही. पुढे बघा, 86वी घटनादुरुस्ती. मित्रांनो, ही घटनादुरुस्ती खूप वेळा विचारली गेली आहे, कारण की या घटनादुरुस्तीने काय केलं, कलम 21(A) हे ॲड केलं. काय आहे कलम 21(A) मध्ये? 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा आपण मूलभूत हक्क केला. मोफत व सक्तीचे शिक्षण. मित्रांनो, शिक्षण जे आहे ना बालकाचे, याच्या संदर्भात राज्यघटनेमधले 3 कलम तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. एक 21(A), एक 51, म्हणजे वाले हे जे 2 आहे ना, हे 6 ते 14 बालकांसाठी आहे, आणि दुसरं 45. 21(A) मध्ये 6 ते 14च्या बालकांना मूलभूत हक्क आहे शिक्षण, मोफत व सक्ती शिक्षण. 51 मध्ये काय आहे, यांना पालकांचं कर्तव्य आहे की बाबा यांना शिक्षण द्यावं, आणि 45 मध्ये काय आहे, राज्याचं कर्तव्य आहे की 0 ते 6 वयोगटापर्यंत शिक्षणाची व्यवस्था करावी.
ओके, त्यांच्या पोषणाची जबाबदारी घ्यावी. तर मित्रांनो, अशी 3 कलम 21, 51 दोन्ही 6 ते 14 वयोगटासाठी आणि 45 6 वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी नीट लक्षात घ्या. हे मुद्दे खूप कामाचे आहेत. जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल, जेव्हा तुम्हाला प्रश्न येतील, तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल. पुढे पृथक्करणीयतेचा सिद्धांत आणि विकसनशील निर्वचनाचे सिद्धांत हे राज्यसेवा मुख्याला आलेले प्रश्न आहेत. थोडेसे जे राज्यसेवेचा अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांना कामा येईल. पृथक्करणीयतेचा सिद्धांत काय म्हणतो की संपूर्ण कायदा किंवा त्याचा एखादा भाग जो आहे तो संविधानाविरुद्ध त्या ठिकाणी आहे असं घोषित केलं जाऊ शकतं. विकसनशील निर्वचन काय म्हणतो आहे, परिवर्तनशील सामाजिक विधी संदर्भ त्या ठिकाणी तो देतो आहे. बाबा जसं समाज बदलत जाईल त्या पद्धतीने आपण राज्यघटनेमध्ये बदल केली पाहिजे. ओके, तर नक्कीच आपल्याला ते एक नॉमिनल माहीत असलं पाहिजे बाबा असे प्रश्नसुद्धा येऊ शकतात. पुढे बंदी प्रात्यक्षिकरण. मित्रांनो, तुम्हाला मी जे सांगितलं ना की बाबा कलम 32 आणि 226 नुसार तुमच्या हक्कावर गदा आली तर तुम्ही काय करू शकतात, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. तेव्हा मग ते आदेश देतात. त्या आदेशामध्ये बंदी प्रात्यक्षिकरण हा आदेशसुद्धा असू शकतो, अधिकार पृच्छ आदेश असू शकतो, प्राधिलेख आदेश असू शकतो, उत्प्रेक्षण आदेश असू शकतो. तर बंदी प्रात्यक्षिकरण काय आहे, तर मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठीचा आदेश आहे. ओके, आणि हा अधिकार सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला दोघांनासुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीला का बंदी केलं अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट विचारू शकतो त्या पोलिसांना. ओके, तर हे माहीत असलं पाहिजे. पुढे अल्पसंख्याकांचा शैक्षणिक हक्क हा मूलभूत हक्क आहे. मग याच्यात काय आहे, तर संस्था स्थापने, प्रशासक नेमणे, त्याचबरोबर यांची कार्यक्षमता आपल्याला त्याच्यातून वाढवायची आहे. प्रशासन त्या संस्थांमध्ये होऊ नये त्यासाठी आपण यांच्यावर काही वाजवी बंधनंसुद्धा घालू शकतो. त्या मुद्द्यावर या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. आता पुढे जर बघितलं तर कुणालाही सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येऊ शकतं कलम 32 अंतर्गत. कलम 17 पुन्हा रिपीट आहे, अस्पृश्यता नष्ट केली आहे. पक्षांतरबंदी बघा, 2020चं जे आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, आपण बघतोय उद्धव ठाकरे, अजित पवार यांचं जे सरकार आलं त्यावेळेस पक्षांतरबंदी कायदा हा खूप चर्चेत आला होता. तर ते 52व्या घटनादुरुस्तीनुसार केलेला तो कायदा आहे. कधीचा आहे कायदा मित्रांनो सांगा, त्याच्यावर मी एक सेपरेटली लेक्चर टाकलेलं आहे, तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता. पक्षांतरबंदी कायदा 52व्या घटनादुरुस्तीनुसार केलेला आहे. पक्षांतरबंदी केव्हा मानली जाते, एखादा आमदार आहे त्याला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत केव्हा शिक्षा होऊ शकते, तेही तुम्ही या ठिकाणी चर्चा करू शकता आपल्या मित्रांसोबत. पुढे या ठिकाणचा प्रश्न आहे तो म्हणजे समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार आहे काय आहे, तर कायद्यासमोर त्या ठिकाणी समानता, अस्पृश्यता बंदी, पदव्यांची समाप्ती, म्हणजे या ठिकाणी कलम 14 ते 18 जे आहे त्याच्यामध्ये जे विविध कलमं आहेत त्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही इतरही प्रश्न आहे. कायदा अंमलात आला आहे समजा एखादा, आणि तो कायदा अंमलात येण्या अगोदर एखादी कृती झाली आहे की बाबा त्या कायद्याच्या कक्षेत तो गुन्हा ठरू शकतो, पण कायदा अंमलात येण्याच्या आधी जर ती कृती झाली असेल तर मात्र त्या व्यक्तीला दोषी मानलं जाणार नाही. पुढे एकच अपराध केलेला आहे, त्या अपराधाबद्दल एकदाच खटला चालवला जातो. कलम 20 नो डबल जिओपार्डी अशा संदर्भातली ती कन्सेप्ट आहे. एखाद्या व्यक्तीला एका अपराधासाठी एकच शिक्षा होऊ शकते. ओके, एखाद्या व्यक्तीने अपराध केला आहे त्याला त्या अपराधाचं कारण, म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक केली आहे त्याला त्याचं कारण त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर एखाद्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी तुम्ही जबरदस्ती त्या ठिकाणी त्याच्यावर बळजबरी करू शकत नाही, तो एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे तुम्हाला वरती विचारलं मी कलम 32ला आत्मा कोण म्हटलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 3 हा आपल्या घटनेतील सर्वात टीकात्मक भाग आहे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे. भाग 3 म्हणजे काय, तर मूलभूत हक्क, सर्वात टीकात्मक भाग. पुढे तामिळनाडूमध्ये किती टक्के आरक्षण आहे असाही प्रश्न येऊन गेला आहे. 69% एवढं आरक्षण तामिळनाडूमध्ये आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक वाक्य आहे त्याच्यावर प्रश्न आला होता की बाबा हे कोणाचं विधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विधान केलं की स्वातंत्र्य आणि समता हे एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही, स्वातंत्र्य आणि बंधुता एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही. जर ते वेगळं केलं तर कशालाच काही अर्थ राहणार नाही. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. जर तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं तरच तुम्हाला समता त्या ठिकाणी भेटणार आहे, स्वातंत्र्य आणि समता भेटलं तरच तुमच्यामध्ये बंधुत्वाची भावना तयार होणार आहे, असं या ठिकाणचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. पुढे सार्वजनिक सेवा आहे. सार्वजनिक
सेवा ज्या आहे, ज्या काही सर्व्हिसेस आहे, त्याच्यामध्ये संसद कायदे करून वास्तव्याची अट त्या ठिकाणी लावू शकतात. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना नोकरी, तुम्ही म्हणतात बाबा मी भारताचा नागरिक आहे, मला कुठेही नोकरी भेटू शकते, परंतु एखादं राज्य त्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य अशा स्वरूपाचा कायदा करू शकतं आणि इतर राज्यातील लोकांवर बंधने घालू शकते, हे लक्षात घ्या. पुढे अल्पसंख्याक आयोग जो आहे, ही एक बिगर घटनात्मक संस्था आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आलेला आहे. आणि अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या घटनेमध्ये केलेली नाही आहे, हेही लक्षात ठेवा. तुम्हाला कलम 29-30 अल्पसंख्याकांसंदर्भात आपण पाहिलं आहे. पुढे आपण 86वी घटनादुरुस्ती शिक्षण हा मूलभूत हक्क आपण केलेला आहे. हाही मुद्दा रिपीट झालेला आहे पुन्हा पुन्हा कलम 21A. ओके, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, नीट लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं मित्रांनो तर मार्गदर्शक तत्त्वे यावरचा प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्त्वे ही समाज सापेक्ष असतात. म्हणजे समाजामध्ये कसे बदल केले पाहिजे, सामाजिक लोकशाही त्याच्यामधून साध्य होते. कशातून? मार्गदर्शक तत्वातून. म्हणजे तुम्हाला एक थोडंसं या ठिकाणी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वामध्ये काय फरक आहे या संदर्भातले विविध विधानं विचारले गेले आहेत, ते माहीत असले पाहिजे. मूलभूत हक्क ही व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर गदा येऊ शकते, तो व्यक्ती न्यायालयात जाऊ शकतो. पण मार्गदर्शक तत्त्वे ही पूर्ण समाजाला लागू होतात. एखादं मार्गदर्शक तत्व आहे, समजा गो हत्याबंदी आहे, काय आहे? मार्गदर्शक तत्व. पूर्ण समाजाचा त्या ठिकाणी सहभाग आहे. मूलभूत हक्कामधून राजकीय लोकशाही साध्य होते, मार्गदर्शक तत्वामधून सामाजिक लोकशाही साध्य होते. मित्रांनो नीट लक्षात घ्या, मूलभूत हक्क राजकीय लोकशाही, सामाजिक हक्क मार्गदर्शक तत्वे सामाजिक लोकशाही. मूलभूत हक्क हे नकारात्मक असतात, तर मार्गदर्शक तत्वे हे सकारात्मक असतात. तुम्ही म्हणाल काय भानगड आहे नकारात्मक आणि सकारात्मक? मूलभूत हक्कामध्ये काय करू नये असं सांगितलं जातं, मार्गदर्शक तत्वामध्ये काय करावं याचे निर्देश दिलेले असतात राज्यांना. त्याच्यामुळे ते नकारात्मक सकारात्मक हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी भाषण स्वातंत्र्यावर कोणकोणत्या मर्यादा आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रत्येक स्वातंत्र्यावर काही मर्यादा आपण घातलेल्या आहे. तर त्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही भाषण करताय तेव्हा तुम्हाला देशाची सुरक्षा लक्षात घ्यायची आहे, देशातल्या कोणाची बदनामी होणार नाही ते बघायचं आहे, न्यायालयाचा अवमान होणार नाही, भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही, तसेच भारतातील जी एकता आहे तिच्यावर कोणताही आपण त्या ठिकाणी बाधा येईल असं त्या ठिकाणी आपलं भाषण नसावं, या स्वरूपाचे हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. पुढे मित्रांनो 97वी घटनादुरुस्ती. 97व्या घटनादुरुस्ती संदर्भातले प्रश्न तुम्हाला आलेले आहेत. ती म्हणजे सहकारी संस्था ज्या आहेत यांना मूलभूत हक्कामध्ये आपण ॲड केलं आहे. सहकारी संस्था स्थापन करणे, जसं तुम्हाला सभा भरवण्याचा अधिकार आहे, संस्था स्थापण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये त्या संस्थांमध्ये सहकारी संस्था आपण ॲड केल्या आहेत 97व्या घटनादुरुस्तीनुसार. पुढे जर बघितलं तर तुम्हाला मी बोललो होतो कलम 21A, कलम 51A आणि कलम 45 हे 3 कलम तोंडपाठ ठेवा. 3ही कलम शिक्षणासंदर्भात आहे. कलम 21A ने काय केलं, 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षण पुरवणे जे की मूलभूत आणि सक्तीचे त्या ठिकाणी कंपल्सरी केले. कलम 21A म्हणजे कलम 21A मध्ये मूलभूत हक्क आहे. कलम 45 जे आहे मित्रांनो पालकाचे मूलभूत कर्तव्य आहे, हे नाही सॉरी कलम 45 जे आहे त्या ठिकाणी राज्याचं कर्तव्य आहे ते. ओके, 6 वर्षापर्यंत हे 45 आहे अशी ती तिरपी जोडी लावा. आणि कलम 51A नुसार पालकांचं कर्तव्य आहे की बालकांना शिक्षण दिलं पाहिजे. कोणत्या याच्यामध्ये आहे ते तर 11वं मार्गदर्शक तत्व हे मूलभूत कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी ॲड केलं आहे कलम 51A. मित्रांनो भाग 4A काय, भाग 4A मूलभूत कर्तव्य, त्याच्या अंतर्गत कलम 51A मध्ये तुम्हाला असाही प्रश्न येतो किती मूलभूत कर्तव्य आहे, तर आता सध्या 11 कर्तव्य आहे. सुरुवातीला किती कर्तव्य होते हाही प्रश्न आलेला आहे. सुरुवातीला 10 कर्तव्य होते. मूलभूत कर्तव्य सुचवणारी समिती कोणती, तोही प्रश्न आलेला आहे. नक्कीच तुम्हाला माहीत असलं पाहिजे. खाली कमेंट करून मला सांगा की मूलभूत कर्तव्य याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे. ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना हे मुद्दे नक्कीच तोंडपाठ असणार, यात कोणतीही शंका नाही. पुढे आपण जातो आहे बघा धार्मिक मूलभूत हक्क जे आहे त्याच्या संदर्भातले काही मुद्दे तुम्हाला विचारले गेले आहे. मित्रांनो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आपल्या घटनेमध्ये कोणत्या कलमात आहे, तर कलम 25, 26, 27, 28. कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक हक्क दिलेले आहेत. धार्मिक आचरणाशी संबंधित ज्या काही यंत्रणा आहे त्या आपल्याला नियंत्रित करता येऊ शकतात. आणि कृपानं धारण करणे हा शीख धर्माला त्या ठिकाणी दिलेली एक सवलत आहे किंवा त्यांची ती धार्मिक बाब आहे म्हणून आपण मान्य केली आहे. त्या मुद्द्यावर सुद्धा प्रश्न आहे.
पुढे पहिली घटनादुरुस्ती कशा संदर्भातली आहे आणि कधीची? तर पहिली घटनादुरुस्ती 1950ची आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर काही निर्बंध आपण त्या ठिकाणी घातले होते. पुढे व्यापार, धंदे, सेवा, अहर्ता याच्यासाठी काही निकष आपण ठरवले होते. पहिली घटनादुरुस्ती. पुढे कलम 23 काय आहे? कलम 23नुसार वेठबिगारीवर बंदी आपण आणली. मग ती बिगारी म्हणजे नेमकं काय? हा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे. तुम्ही म्हणतात ना वेठबिगारी प्रथा आम्ही बंद केली बाबा. काय आहे बिगारी? तर बिगारी ही जी संकल्पना आहे मित्रांनो, याच्यामध्ये सक्तीचे श्रम त्या ठिकाणी केले जाते. कोणताही मोबदला त्या ठिकाणी नसतो बाबा. त्या मालकाच्या एखाद्याच्या घरी राहायचं, तो जे खाण्यापिण्यास देईल ते खायचं आणि त्या जनावरासारखं काम करायचं. शारीरिक जी क्षमता आहे एखाद्या व्यक्तीची त्याच्या पलीकडे काम त्या ठिकाणी करून घेतलं जातं. आणि या ठिकाणी अनैच्छिक दास्यत्व असतं. म्हणजे त्या व्यक्तीची, जो व्यक्ती वेठबिगार आहे त्याची इच्छा नसताना त्या ठिकाणी त्याला एखाद्याचा गुलाम म्हणून राहावं लागतं आणि एका विशिष्ट मालकाकडे त्याला काम करावं लागतं. बाबा हा मालक आहे त्याने विकत घेतला आहे, जसं आपण बैलांचा व्यापार करतो तशा पद्धतीची ही वेठबिगार कन्सेप्ट होती. त्यावर प्रश्न आलेला आहे. नीट लक्षात घ्या मित्रांनो, कन्सेप्च्युअली अत्यंत तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल आणि नीट तुम्हाला हे सगळे मुद्दे समजतील असं मला वाटतं. माझा प्रयत्न तो आहे. मी जे काही अवांतर वाचन केलं आहे याच्याबद्दल ते सगळं तुम्हाला नवीन विद्यार्थी मित्रांना कळावं, ते सगळे मुद्दे समजावेत असं मला अपेक्षित आहे. म्हणून थोडासा वेळ घेतो आहे, थोडासा वेळ जास्त जाऊ देतो आहे. परंतु मूलभूत हक्क हा टॉपिक जो त्याचं जे महत्त्व आहे ते मला माहीत आहे, त्यामुळे मी हे सगळं करतो आहे. पुढे कायद्यापुढे समानता आपण बघतो, कलम 14 आहे. याला अपवाद काय? तर राष्ट्रपती, राज्यपाल यांना काही विशेष हक्क आपण दिले आहे. संसद सदस्य आहे, यांनी जर संसदेमध्ये भाषण केलं त्याची कुठे इन्क्वायरी होणार नाही आहे, त्यांच्यावर खटला दाखल होणार नाही आहे. आणि पुढे 31C एक जे कलम आहे ते सुद्धा 14ला काय आहे? अपवाद आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने मूलभूत हक्क या संदर्भात वारंवार विचारले गेलेले 100 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केले. नक्कीच तुम्हाला या टॉपिकचा खूप मोठा फायदा आगामी परीक्षांमध्ये होणार आहे. आणि तुम्ही आणखी याच्यावर वाचन करा. आपले जे लेक्चर्स टाकलेले आहेत ते बघा. प्लेलिस्टमध्ये जा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे. तुम्हाला त्या लेक्चरचा खूप मोठा फायदा होईल. खरं म्हणजे क्रमिक जे पुस्तकं आहेत मित्रांनो, आपण जे राज्यशास्त्राचे लेक्चर टाकले ते बघा, तात्यांच्या ठोकळ्यावरील लेक्चर बघा आणि इतर विषयांचे सुद्धा लेक्चर सातत्याने बघत राहा. तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स यातून भेटायला मदत होईल. तर चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील नोटिफिकेशन बेल त्या ठिकाणी दाबून ठेवा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.